7व्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीने झी मराठी या वाहिनीला पुन्हा एकदा मागे टाकले आहे। झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या मागील दिवसात स्लॉट लीडर बनत होत्या आणि झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या TRP मध्ये सातत्याने वाढ होत होती। मात्र आता या आठवड्यात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनी TRPच्या बाबतीत मागे पडली आहे। मागील आठवड्यात पारू या मालिकेने अनपेक्षितपणे प्रेक्षकांचा निरोप घेतला। या मालिकेचा शेवट देखील व्यवस्थितरित्या दाखवण्यात आला नाही। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे की पारू या मालिकेचा शेवट झी मराठी वाहिनीच्या इतर दुसऱ्या मालिकेमध्ये महासंगमद्वारे दाखवण्यात येणार आहे। झी मराठी वाहिनीची एकही अशी मालिका नाही जिच्या TRP मध्ये या आठवड्यात वाढ झाली आहे। झी मराठी वाहिनीच्या प्रत्येकच मालिकाच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली आहे। तर कमळ या मालिकेने मागील आठवड्यात नंबर 1 चे स्थान मिळवत स्लॉट लीडर मालिका देखील ठरली होती। तसेच कमळ या मालिकेने ऑल ओव्हर मालिकांमध्ये टॉप 2 चे स्थान मिळवलं होतं। मात्र या आठवड्यात ठरलं तर मग या मालिकेमुळे कमळ या मालिकेचं स्लॉट लीडरचं स्थान गेलंच। मात्र कमळ या मालिकेचा TRP देखील खूप घसरला। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाहने मालिकांच्या वेळांमध्ये केलेले बदल हा खेळ खेळत झी मराठी वाहिनीच्या कोणत्या मालिकांच्या TRP वरती परिणाम केला आहे। पाहूयात झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे नेहमीप्रमाणेच सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.8 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या TRP मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। मागील आठवड्यात देखील सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.8 च्याच रेटिंगवरती होती। तर नंबर 7 वरती आहे नवी मालिका शुभ श्रावणी। शुभ श्रावणी या मालिकेने मिळवला आहे 2.3 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ श्रावणी मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे। शुभ श्रावणी मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत नाही। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.5 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील तुला जपणार आहे ही मालिका 2.5 च्याच रेटिंगवरती होती। मात्र मालिकेने स्लॉट लीडरचं स्थान मिळवलं आहे। आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे नेहमीप्रमाणेच देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 3.1 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। तरी देखील देवमाणूस मधला अध्याय या मालिकेने स्लॉट लीडरचं स्थान मिळवलं आहे। तर टॉप 4 मध्ये आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.3 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मी निवास या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील लक्ष्मी निवास ही मालिका 3.3 च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे। तर टॉप 3 मध्ये आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 3.4 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने अशी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। तर टॉप 2 मध्ये आहे तारिणी ही मालिका 3.7 च्या रेटिंगसह। तारिणी या मालिकेची TRP दिवसेंदिवस वाढत होती आणि तारिणी या मालिकेचं स्थान देखील वरच्या स्थानी जात होतं। मात्र या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे। तरी देखील तारिणी या मालिकेने टॉप 2 चं स्थान मिळवलं आहे। तर नेहमीप्रमाणेच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 3.8 चा TRP। मात्र कमळी या मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.5 ने मोठी घसरण झाली आहे। कमळी या मालिकेला ठरलं तर मग या मालिकेचा खूप मोठा फटका बसला आहे। कारण ठरलं तर मग ही मालिका पाऊण तास प्रदर्शित होत आहे। त्यामुळे कमळी या मालिकेची 15 मिनिटे ठरलं तर मग या मालिकेने घेतली आहेत। त्यामुळे कमळ या मालिकेच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊन कमळ या मालिकेचं स्थान कमी झालं आहे। तरी देखील कमळ ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे। आता येणाऱ्या दिवसात कमळ या मालिकेचं नंबर 1 चं स्थान जातं का? ठरलं तर मग या मालिकेमुळे कमळ या मालिकेला अजून मोठे नुकसान सहन करावे लागणार का हे येणाऱ्या दिवसात समजेल। तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 7 चा 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। झी मराठी वाहिनीचा दिवसेंदिवसचा वाढता TRP पाहून स्टार प्रवाह वाहिनीने एक खेळ खेळत झी मराठी वाहिनीला TRP मध्ये पुन्हा एकदा मागे टाकले आहे। आता स्टार प्रवाह वाहिनीचा हा खेळ किती दिवस चालतो आणि झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा येणाऱ्या आठवड्याचा TRP रिपोर्ट वाढतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।